सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 46 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे. गुड मॉर्निंग दादा, आदित्यनं टेबलवर फाईल ठेवत तो म्हणाला. गुड मॉर्निंग, विशालनं वरती न बघताच उत्तर दिलं. दादा, तू अजून गेला नाहीस? नाही म्हणजे उद्यापासून सगळे फंक्शन सुरू होतील ना, आदित्यनं त्याला विचारलं. अरे थोडं काम बाकी आहे, ते करून आजच जाणार आहे. तुला सांगितलेलं काम तू केलं का, विशालनं त्याला विचारलं. हो दादा, आदित्य म्हणाला. पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय? तू सगळी नीट चौकशी केलीस का, विशालनं त्याला आता विचारलं. हो दादा, कालच इन्स्पेक्टरसोबत माझं बोलणं झालं. त्या 2 बायका ज्यांनी अमृताच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याचा प्रयत्न केला, त्यांना पण नेमकं कोणी हे काम सांगितलं आहे ते माहिती नाही. ती बाई चारित्र्यहीन आहे आणि तिचा चेहरा बर्बाद करायचा एवढंच सांगितलं होतं असं ती म्हणाली, आदित्य किंचित अडखळत म्हणाला. आणि क्षणात विशालच्या कपाळावर आठ्या उमटल्या. एक स्त्री प्रेम असूनही फक्त या समाजामुळे ती स्वीकारत नाही, ती चारित्र्यहीन कशी असू शकते? त्यानं एक दीर्घ श्वास घेऊन त्याच्या भावना कंट्रोल केल्या. तो कुणाल पोद्दार आणि त्याचा भाऊ, त्यांची चौकशी केलीस? म्हणजे यात त्यांचा काही हात असू शकतो का, विशालनं कपाळावरच्या आठ्या किंचित कमी करत आदित्यला विचारलं. अरे दादा, मी माझ्या खबरीला त्यांच्या पाठी लावलं होतं, पण त्या कुणालला अजून बेडवरून नीट उठता सुद्धा येत नाही आणि त्याचा भाऊ तर त्याच्याच कामात जास्त बिझी आहे. ते लोक कोणाला भेटत वगैरे नाहीत. मुळात त्यांच्या मुलासोबत हा काही चुकीचा प्रकार झाला तेव्हापासून त्याचे आईवडील सुद्धा घरातून खूप कमी बाहेर पडतात. ते सर्वांना असं दाखवून देतात की त्यांची काहीही चूक नाही, त्यांच्या मुलावर चुकीची कुणीतरी केस टाकली आहे, आरोप लावत आहेत, आदित्य विशालला म्हणाला. ओके, मी आज जातोय. 2 दिवसात तुझं इथलं काम आटपून तू आणि मेघना पण लगेच या, विशाल त्याला म्हणाला. आणि जी काही कामे असतील ती बाकीच्यांना सांग. आणि आदित्यनं त्याचं ऐकून होकारार्थी मान हलवली. आता थोड्याच वेळात सरदेशमुख वाड्यासमोर एक गाडी थांबली आणि अमृताच्या मनावर पुन्हा एकदा प्रचंड दडपण आलं. तिची धडधड वाढली. ती पुन्हा एकदा तोच वाडा बघत होती जिथे जाऊ नये असं तिला वाटत होतं, पण आता ते शक्य नव्हतं. एव्हाना अंबिका देवी आणि वृषाली दोघेही गाडीतून खाली उतरल्या होत्या. त्यामुळे आता तिलाही नाईलाजाने खाली उतरावं लागलं. अगं अमृता चल, अंबिका देवी म्हणाली. तसं अमृताने देवाचं नाव घेऊन होकारार्थी मान हलवली आणि ती एक एक पाऊल पुढे टाकू लागली. पण मनातलं दडपण आज पावलांवरही जाणवत होतं आणि म्हणूनच ती एकदम स्लो चालत होती. तिची हालत पुढे गेलेल्या अंबिका देवीच्या लगेच लक्षात आली. तसं ती मागे आली. अमृता, आपण एकत्रच जाऊ, असं म्हणत अंबिका देवीने डायरेक्ट तिचा हातच पकडला. अहो आई, मी बॅग घेऊन येते, अमृता आता गडबडून गेली. ऐक, ड्रायव्हर घेऊन येईल ती बॅग, तू चल. अंबिका देवी तिला जवळजवळ ओढतच वाड्याच्या गेटमधून आतमध्ये घेऊन आली. आणि आता मात्र अमृताचे पाय लटलट करू लागले. तिथल्या लोकांच्या नजरेचा सामना करायला लागू नये म्हणून तिने मान खालीच घातली होती. आणि तेवढ्यात अमृता, अगं वर बघ, आज सगळे आपल्या स्वागतासाठी हॉलमध्ये जमले आहेत, अंबिका देवी हसत तिला म्हणाली. तसं अमृताने मान वर करून पाहिलं आणि आता आपण का मान वर केली असं तिला वाटून गेलं, कारण तिथलं कोणीच तिच्याकडे हसून बघत नव्हतं. आजोबा आणि काका वरवर स्मित करत होते. काकीने तर ते सुद्धा केलं नाही. आणि आत्याबाई, त्यांचं तर काय सांगावं, त्यांच्या तर डोळ्यात आज राग मावत नव्हता. खरंच आपण इथे येऊन चूक केली आहे, अमृताने मनातच एक सुस्कारा सोडला. नमस्कार करते बाबा, अंबिका देवीनं पुढं होऊन झोपाळ्यावर बसलेल्या आजोबांच्या पायाला स्पर्श केला. सुखी रहा, आजोबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला. तसं नकळत अमृता पण खाली झुकली आणि तिने आजोबांचे पाय स्पर्श केले, पण लगेच त्यांनी पाय बाजूला घेतले. कदाचित त्यांना आशीर्वाद द्यायचा नव्हता. राहू द्या, घरातल्यांनी पाय पडायचं असतं, पाहुण्यांनी नाही, आजोबा जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले. तसं आत्या म्हणाली, अहो पण बिना बोलवता पण कशाला पाहुणं येते ती काय माहीत, आत्यानं नाक मुरडत अमृताकडे पाहून म्हणाली. आणि हे ऐकून अंबिका देवी तिला लगेच म्हणाली, अमृता इथे माझी मदत करण्यासाठी आली आहे. माझ्या मुलाचं लग्न आहे, सो कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही याचे अधिकार माझ्याकडे असू द्या, आत्याबाई
अंबिका देवी तिला वंदन करत सरळ आत्याच्या नजरेत धाक दाखवत तिला म्हणाली. तसं आत्याबाईंची बोलतीच बंद झाली. पण आता अमृता मात्र पेचात अडकली होती. तिनं मान खाली घातली. आता तिला कोणालाच बघायचं नव्हतं. मुळात या लोकांच्यात मी पुढचे 7 दिवस कसे काढणार याची जास्त चिंता आता तिला सतावायला लागली. बरं, तुम्ही सगळे फ्रेश व्हा, मी चहा टाकती, काकी म्हणाली आणि किचनमध्ये निघून गेली. अमृता, चल आपण फ्रेश होऊ, अंबिका देवी तिला म्हणाली. ती अमृता आणि ऋषालीला घेऊन तिच्या रूममध्ये गेली. रूममध्ये येताच ऋषालीनं बेडवर अंग टाकून दिली. सॉरी हा, पण तुला वेगळी रूम देता येणार नाही. यावेळी उद्यापासूनच पाहुणे यायला सुरुवात होईल, त्यामुळे घर कमी पडेल, अंबिका देवी बॅग उघडत अमृताला म्हणाली. ओह आई, मला काहीही प्रॉब्लेम नाही, उलट आवडेल मला तुम्हा दोघींसोबत राहायला इथे, अमृता हसत म्हणाली. अमृता, विशाल लहान असताना एकदा खूप मोठ्या संकटात सापडलेला. तेव्हा मी इथल्या मंदिरात त्याच्यासाठी नवस बोलला होता. पण पुढे अशा काही घटना झाल्या की तो नवस फेडायचाच राहून गेला. पण आता त्याच्या बाबतीत तो हल्ला झाला आणि मला माझा नवस आठवला. म्हणून म्हटलं आता इथेच आहे तर तो पूर्ण करावा. उगीच मनात शंका कुशंका असली की मग मी अस्वस्थ होते. तू मला त्यासाठी मदत करशील का? अंबिका देवीनं बॅगमधून तिचं सामान काढायला तर सुरुवात केली होती. एवढी मोठी शिकलेली बाई सुद्धा नवस वगैरे करते यावर अमृताला क्षणभर आश्चर्य वाटलं. पण त्याच्यावर हल्ला हा आपल्यामुळे झालेला हे आठवताच ती अस्वस्थ झाली. काय ग, काय झालं? अंबिका देवीनं तिला विचारलं. काही नाही आई, मी मदत करेल तुम्हाला. काय काय करायचं ते फक्त सांगून ठेवा, अमृता म्हणाली. ठीक आहे, उद्या विशाल आणि प्रिया एकत्रच येणार आहे. ते आल्यावर विशालला घेऊन मंदिरात जायचं आहे. ते सगळ्यात मोठं काम मी तुला देते, बाकी सगळं मी करेल, अंबिका देवी तिला म्हणाली. आणि अमृतानं आश्चर्यानं अंबिका देवीकडे पाहिलं. आता हे सगळं ऐकून अमृता अंबिका देवीला म्हणाली. त्यांना पण मंदिरात घेऊन जावं लागणार का? अगं हो, मग त्यासाठी नवस केला होता ना, मग तो हवाच ना, अंबिका देवी तिला म्हणाली. ते तर मंदिरात येत नाहीत ना, अमृता लगेच म्हणाली. अगं तसं नाही, तो चिडलाय माझ्यावर सध्या म्हणून नाटक करेल. म्हणून तर हे काम मी तुझ्यावर सोपवलं आहे. मदत करायची आहे ना मला. मग त्याला मंदिरात जायला कसं तयार करायचं ते तू बघ बाई. तू त्याला तयार केलं की मग संध्याकाळी आपण जाऊ, अंबिका देवी हसत तिला म्हणाली. आणि अमृता मात्र आता मनातच टेन्शनमध्ये आली. ओह आई, मी काय म्हणते, तुम्ही प्रियाला सांगा ना. ती अमृता बोलत होतीच की. अगं अमृता, अजून मी तिला जास्त ओळखत नाही, नाहीतर मी तिलाच बोलले असते हे सगळं. पण तू विशालला खूप जास्त ओळखते आणि तुम्ही दोघे फ्रेंड पण आहात ना, कदाचित तुझं ऐकेल तो, अंबिका देवी तिला म्हणाली. रात्री जेवताना अमृता मान खाली घालूनच बसलेली. सरे, तुला बघितलं का, लग्नाची कामं करायला माणसांनी मुंबईवरून बायका आणल्या, ती आत्या खाता खाता तोंड वाकडं करत म्हणाली. आणि हा अमृतासाठी टोमणा होता आणि अपमान करण्याचा एक प्रयत्न हे अंबिका देवीला लगेच कळलं. आणि ती म्हणाली, माझी नातेवाईक आहे, ती काम करायला नाही आणलं, तिला मदत करायला आणलं आहे. शब्दातला फरक समजून घ्या आत्याबाई, अंबिका देवी लगेच ठसक्यात तिला म्हणाली. दोन्ही मी एकच, आत्या तोंड वाकडं करत म्हणाली. दोन्ही एक नाही, मदत आपली माणसं करतात आणि काम ज्यांना मोबदला हवा असतो ती माणसं करतात, अंबिका देवीने पण तिथेच उत्तर दिलं. आणि आता अमृताला मात्र जेवण जातच नव्हतं. अक्का, आव खावा शांतपणे. दीदी तुम्हाला आणखी काही पाहिजेल का, काकीने अंबिका देवीला विचारलं. अमृता, तुला पाहिजे ते मागून घे बरं का, हे तुझंच घर समज, अंबिका देवी तिला म्हणाली. आणि आता अमृताला जास्तच अवघडून आलं. आत्याचा मात्र चेहरा खाडकन उतरला. रागात ती ताटातलं खाऊ लागली. आता उद्या विशाल आला की खरी लग्नाची तयारी सुरू होईल, अंबिका देवी म्हणाली. हो, दोघे एकत्रच येणार आहेत, ओवाळणी करू, काकी म्हणाली. हो चालेल ना, माझी लग्नातली नऊवारी इथेच आहे ना, मला ती हवी आहे, अंबिका देवी काकीला म्हणाली. तुझी नाही राहिली आता ती, आत्या लगेच ठसक्यात म्हणाली. शब्दात राग भरलेला. ऋषाली जी तिथेच होती तिने अंबिका देवीकडे पाहिलं. त्रिशा, ऋषाली, तुमच्या दोघींचं झालं असेल तर भांडे उचला आणि बाहेर नेऊन घासायला सुरुवात करा, अंबिका देवी गप्पा मारत बसलेल्या दोघींना म्हणाली. तसं दोघींनी बाहेरची ताटं उचलली.
आणि घराच्या मागच्या बाजूला असलेल्या अंगणात जाऊन ठेवली. त्या तिथून जाताच आता अंबिका देवीनं आत्याकडं पाहिलं. अक्का, माझ्या नवऱ्याने ती साडी माझ्यासाठी घेतलेली. आयुष्यभर त्याच्यावर फक्त माझाच हक्क असेल, मग भलेही काही हो. कळलं? अंबिका देवी आता माझी बाई. अगं, लाज नसल्यासारखी तोंड वर करून भांडून हे घर सोडून निघून शहरात गेलीस आणि वरनं आता इथल्या वस्तूंवर पण हक्क दाखवती. आत्या तोंड वाकडं करत अंबिका देवीला म्हणाली. आणि आता अमृता मनातच खूप घाबरली होती, कारण पुढे काहीतरी महायुद्ध सुरू होईल अशी तिला दाट शंका जाणवत होती. अक्का, तुम्ही कधी तुमच्या भावाला समजून घेतलंच नाही तर त्यांचं मन तरी काय करणार, त्यांच्या भावना तरी तुम्हाला काय करणार हो. अंबिका देवीनं ताटात हात धुतला आणि ती तशीच तरातरा उठून निघून गेली. सध्या विकास ऑफिसच्या कामानिमित्त हैदराबादमध्ये होते आणि लग्नाच्या 1 दिवस आधी ते पण येणार होते. विकास म्हणजेच आदित्य आणि विशालचे वडील. त्रिशा ही आदित्य आणि विशालची चुलत बहीण होती. गेली महामाया, आत्यानं पदर झटकला. आणि आता हे ऐकून अमृताने पटपट ताटातला भात संपवला आणि ती काकीला मदत करू लागली. आता तू पण हिच्या संगतीत राहून दुसरं लग्न करशील व्हय ना व? आत्यानं अमृताला विचारलं. नाही, मी असं काही नाही करणार, अमृताने आत्याकडे न बघताच उत्तर दिलं. तसं पण तुला लगीन करायची काय बी गरज नाही. दिसायला ग्वाड आहेस, अशीच माणसांना नादी लावशील आणि काम झालं की सोडून देशील, जसं नवऱ्याला दिलं तसं. आता आत्या हे सगळं म्हणाली आणि ते शब्द ऐकून अमृताच्या काळजात जणू कुणी तलवारच घुपसली. टचकन तिच्या डोळ्यात पाणी भरून आलं आणि हातातला ग्लास धाडकनी खाली पडला. अहो अक्का, तुमच्या जिभेला काही हाड? जावा बाहेर आणि गप्पा मारत बसा, काकी आता थोडं वैतागूनच तिला म्हणाली. अगं, 12 गावचं पाणी प्यायला हाय म्या आणि 50 पावसाळा पण बघितला आहेत. माणसांची पारख मला चांगलीच करता येते. आत्या ठसक्यात उठली आणि ती पण तरातरा बाहेर निघून गेली. फटकळ हाय त्या, लक्ष नको देऊ, काकी अमृताला म्हणाल्या. पण एव्हाना तिचे ते टपोरे थेंब गालावर आलेले. तिने शिताफीने ते पुसले आणि काम करू लागली. एव्हाना अंबिका देवी पण पुन्हा किचनमध्ये आलेली आणि ती पण काम करत होती. त्यामुळे पुन्हा काही युद्ध नको म्हणून अमृतानं तिच्या मनातल्या भावना मनातच दाबल्या. आले का ते? जीवन जरा बघून ये, काकी जीवनला म्हणाली. आता जीवन म्हणजे त्रिशाचा भाऊ, विशाल आणि आदित्यचा चुलत भाऊ. अंबिका देवीनं साडी सावरत ताट हातात घेतलं होतं. नाही नाही म्हणता म्हणता त्यांनी अमृताला सुद्धा चांगली साडी घालून गेटवर आणलेलं. आत्याबाई पण त्यांच्या लाडक्या विशालची वाट बघत होत्या. दीदी, अहो पाणी राहिलं आणि ते कुकर पण लावलेला, तो पण तसंच आहे. मी आलेच, काकी म्हणाली आणि किचनमध्ये आत निघून गेली. अमृता, हे घे, मी जरा दामटापण करायला सांगते तिला, म्हणजे लागलीच पण नजर काढता येईल. अंबिका देवीनं आता अमृताच्या हातात ताट दिलं आणि ती सुद्धा आत निघून गेली. आता अमृता गडबडून गेली, कारण गाडी थांबल्याचा आवाज तिला आलेला. ये पोरी, ताट घे आणि भावजायाला वावाळ. विशाल आणि प्रिया समोरून येताना दिसताच आत्या घाईत ऋषालीला म्हणाले, कारण अंबिका देवी आणि काकू अजून दोघेही बाहेर आलेल्या नव्हत्या आणि त्यांना अमृताच्या हातून ओवाळणी नको होती. त्या ओवाळतील, मला नाही येत, ऋषाली लगेच म्हणाली. तसं आत्यानं त्रिशूलाला इशारा केला. मला पण नाही जमत, मी पण हे पहिल्यांदाच बघते, त्यांना करू दे ना, त्रिशूला पण वैतागून म्हणाली. आणि आता काही आत्या बोलणार तोच उंबऱ्याच्या पलीकडे विशाल आणि प्रिया उभे राहिलेले. विशाल निर्विकार होता तर प्रिया मात्र उगीच हसत होती. कदाचित सगळ्यांना काहीतरी दाखवून काहीतरी लपवत होती. आता अमृताने एकदा मागे वळून पाहिलं, पण अजून काकी किंवा अंबिका देवी या दोघींपैकी कोणीही आलं नव्हतं. मला फ्रेश व्हायचं आहे, हरी अप, विशाल म्हणाला. तसं अमृताने आता एक आवंडा गिळला आणि ती पुढे झाली आणि आत्याबाईनं मनातच दातोट खाल्ली. इकडे त्या दोघांना एकत्र पाहून का कुणास ठाऊक अमृताच्या हृदयात वेदना जाणवत होती. काहीतरी जळत होतं. तिनं प्रियाला आता हळद कुंकू लावलं आणि आता ती विशालकडे वळाली, पण त्याच्या डोळ्यात निर्विकार भाव होते. पण तो बघत मात्र तिच्याकडेच होता, जणू तिच्या मनातल्या भावना जाणण्याचा प्रयत्न करत होता. आणि आता अमृताचे हार्ट बीट्स फास्ट झालेले. तिने कुंकू घेऊन हात वर केला, पण त्याची उंची खूप जास्त होती. ती थोडी आणखी पुढे झाली आणि तिने त्याच्या कपाळावर टिक्का लावला, तर तो तिलाच बघत होता आणि त्याची ती नजर तिला जाणवत होती.
त्यामुळे ती गडबडली होती बिचारी. त्या दोघांना तसं पाहून प्रियाचा चेहरा मात्र किंचित पडला. अमृतानं मागे येत दोघांना ओवाळलं आणि तेवढ्यात अंबिका देवी आणि काकी आलेल्या. अमृता मात्र आता पूर्णपणे मागे झाली. तसंही आज मन खूपच जळत होतं तिचं. तिला तिथे थांबू वाटत नव्हतं अजिबात आणि म्हणूनच ती तिथून निघाली. तसं अगं थांब जरा अमृता, अंबिका देवी तिला म्हणाली आणि तिनं विशाल आणि प्रिया या दोघांच्या पायावर पाणी ओतून तुकडा ओळून बाहेर टाकला. ऋषाली, मला एक काम आठवलं, हे घे. अमृतानं ऋषालीजवळ ताट दिलं आणि ती तिथून लगेच निघून आत आली. आत येताच तिने डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला. आज पहिल्यांदा असं झालेलं की एखाद्याला खुश पाहू वाटत नव्हतं तिला. पण का? आपण चांगले आहोत, कधीच दुसऱ्याच्या वाईटाचा विचारसुद्धा करत नाही. मग आज ज्यांना आपण ओवाळत होतो त्यांना बघून आपल्याला वाईट का वाटत होतं? नाही, हे चुकीचं आहे. अमृताने डोळे उघडून नकारार्थी मान हलवली आणि तेवढ्यात अमृता, अंबिका देवीनं तिला हाक मारली. तसं अमृताने लगेच स्वतःला नॉर्मल केलं. अगं विशाल आला आहे, फ्रेश झाला की त्याला आज मंदिरात जायचं आहे, ते सांग बरं का, अंबिका देवी तिला म्हणाली. आणि आता अमृताला आपण आजारी असल्यासारखं वाटू लागलं. अमृता, तू ठीक आहेस ना? काही झालं आहे का? तिचा पडलेला चेहरा पाहून अंबिका देवीनं तिला लगेच विचारलं. काही नाही आई, मी बोलते त्यांच्याशी, अमृता हिम्मत एकवटत म्हणाली. ठीक आहे मग, मी संध्याकाळची तयारी करते, अंबिका देवी खुश होत म्हणाली आणि तिथून निघून गेली. आणि आता अमृताने एक सुस्कारा सोडला आणि ती विशालच्या रूममध्ये आली. आता विशालसोबत कसं बोलायचं याचाच ती विचार करत होती. तेवढ्यात तिच्या डोक्यात प्रिया आली आणि तिला एक आयडिया सुचली. ती लगेच त्याच्या रूममधून बाहेर पडली आणि प्रियाला शोधू लागली. प्रियासोबत तिच्या काही मैत्रिणीसुद्धा वाड्यात आलेल्या आणि त्या सगळ्यांचा आवाज एका रूममधून येत होता. यावेळी तिच्याशी बोलणं कदाचित ठीक नव्हतं असा विचार करत ती मागे वळली आणि आता ती स्तब्ध झाली, कारण समोर विशाल होता, नुकताच फ्रेश होऊन आलेला. काही काम आहे का माझ्याकडं? त्यानं तिला विचारलं. त्याची ती धारदार नजर तिच्या डोळ्यांच्या जणू आरपार जात होती. नाही, तिने नजर चोरत त्याला उत्तर दिलं. तसं तो तिला क्रॉस होऊन बागेच्या दिशेने गेला. शिट यार अमृता, आत्ताच बोलायला हवं होतं. पुन्हा वेळ भेटला नाही तर, आणि प्रियासोबत बोलणं झालंच नाही तर अंबिका आई नाराज होतील. तिने आता थोडी हिंमत केली आणि तो गेला त्या दिशेला गेली. तो समोर पायरीवर बसलेला. मिस्टर विशाल, तिनं जवळ जात त्याला हाका मारली. तसं पायरीवर बसून समोरच्या त्याच्या प्रिय फुलांकडे बघणाऱ्या त्याने लगेच मागे वळून तिच्याकडे पाहिलं. थोडं बोलायचं होतं, अमृता म्हणाली. आता मनावरचं दडपण जास्तच वाढलेलं तिच्या, तरीही ती हिंमत सोडत नव्हती. आणि तो म्हणाला, बस आणि बोल. तो पुन्हा समोर बघत म्हणाला. ते आज ती बोलत होती की आधी बस खाली, तो पुन्हा म्हणाला. पण त्याच्या शेजारी बसायला तिला संकोच वाटला. एकतर घरात सगळे होते, त्यामुळे असं त्याच्या जवळ येऊन बसणं तिला योग्य वाटलं नाही. ते तुम्ही मंदिरात याल का संध्याकाळी? तिनं उभ्या उभ्याच अडखळत त्याला विचारलं. आणि आता त्यानं गोंधळून तिच्याकडे पाहिलं. ते अंबिकाईंनी नवस केला होता, तो फेडायचा आहे, ती लगेच म्हणाली. मला मंदिरात जायला जास्त नाही आवडत. मला वाटतं मी लास्ट टाईम तुला हे सगळं सांगितलं आहे, विशाल तिला म्हणाला. आणि आता तिचा चेहरा पडला. काय प्रॉब्लेम आहे हो तुम्हाला? थोडा वेळ जाऊन लगेच यायचं आहे ना, ती अस्वस्थ होऊन त्याला म्हणाली. तसं त्यानं कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडे पाहिलं. म्हणजे जाऊन लगेच यायचं? ती आता हळू आवाजात एक एक शब्द उच्चारत त्याला म्हणाली. हक्क दाखवत होती का ती? तो काहीच बोलला नाही आणि म्हणून ती आता नाराज झाली, पण जास्त फोर्स पण करू शकत नव्हती. सॉरी, मी काही चुकीचं बोलले असेल तर, अमृता आता मान खाली घालून त्याला म्हणाली. आणि आता मात्र तो उठला आणि तिच्या समोर येऊन उभा राहिला. ती आपोआप एक पाऊल मागे गेली. एक विचारू का? त्यानं आता दीर्घ श्वास घेत तिला विचारलं. हां हा, तिनं त्याच्याकडे क्षणभर पाहिलं, पण जास्त ती पाहू शकली नाही त्याला. कोणत्या हक्काने तू इथं मला सांगायला आली आहेस? त्यानं तिच्या सैरभैर फिरणाऱ्या डोळ्यात पाहून तिला डायरेक्ट विचारलं. आणि आता मात्र तिच्याकडे काहीच उत्तर नव्हतं. आर यू माय गर्लफ्रेंड? त्यानं विचारलं आणि तिनं गोंधळून त्याच्याकडे पाहिलं.
आता तिच्या पोटात काहीतरी हल्ला माजला होता. आर यू माय वाईफ? आता त्यानं तिच्या डोळ्यात बघत पुन्हा विचारलं आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. बोल ना. तिला शांत बघून त्यानं पुन्हा विचारलं आणि तिने लगेच नकारार्थी मान हलवली. आणि मनात मात्र ती खूप घाबरली होती. मग माझ्या घरातली सगळी लोकं सोडून तूच का मला सांगायला हे आलीस? त्यानं एक भुई वर करत तिला विचारलं. उत्तर तर तिच्याकडे नव्हतंच. मुळात आता आपण कोणत्या हक्काने त्याच्याकडे आलोय हा प्रश्न तर तिला सुद्धा पडला. मी सांगू? त्यानं आता हात पुढे करून तिच्या डोळ्यावरून गालावर उडणारी केसांची बट किंचित मागे केली. तसं गालावर त्याच्या बोटांच्या थंड स्पर्शाने तिच्या अंगावर सरकन काटा आला आणि पोटात गोळा दाटून आला. तसं ती लगेच मागे झाली. आय एम सॉरी, अमृता खाली मान घालून म्हणाली आणि लगेच मागे वळून तिथून निघून गेली. आणि त्यानं नकारार्थी मान हलवत एक सुस्कारा सोडला. तर आता भेटूया पुढच्या भागात. पाहूया विशाल जातोय का अमृताचं ऐकून मंदिरात त्याच्या आईनं केलेला नवस फेडायला. होईल का अंबिका देवीचा नवस फेडून? पाहायला मज्जा येणार आहे. तर सर्वांनी वाचत राहा आणि ऐकत राहा प्रेमासाठी काही पण भाग 48 आणि कमेंटही करा. तसेच पळून जाऊ नका. धन्यवाद.